स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। मुर्दाबाद 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 छत्तीसगडमधील अमित बघेल नामक नेत्यानं सिंधी समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शहरात सोमवारी दिनांक 10 रोजी सिंधी समाज बांधवांनी रस्त्यावर उतरत कठोर कारवाईची मागणी केली। अमित बघेल मुर्दाबाद, अमित बघेल मुर्दाबाद। यावेळी व्यावसायिकांनी दुकानं बंद ठेवली होती। बीडी भालेकर मैदान इथं सकाळी 10 वाजता भालेकर मैदानापासून मोर्चा काढत जलसंपदा तसंच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे यांना तसंच जिल्हाधिकारी यांना, विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं। नाशिक सिंधी पंचायतीच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनानुसार रायपूर छत्तीसगड येथील अमित बघेल नामक नेत्यानं 26 ऑक्टोबरला सोशल मीडियावर व्हिडिओ रील्सद्वारे समाजाचा अवमान केला। संबंधितावर कठोर कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आहुजा, उपाध्यक्ष श्याम मोटवानी, अशोक पंजाबी, किशन अडवाणी, कन्नू कलानी यांच्यासह बांधवांनी दिलाय। छत्तीसगडच्या एका नीच नेत्याने जी हरकत केली आहे ती आम्हाला बिलकुल अपमानजन्य आहे आणि मान्य नाही आहे। कारण की अमित बघेल नावाच्या एका नेत्याने सिंधी समाजाबद्दल आणि सिंधी समाजाच्या इष्टदेवता श्री झुलेलाल देवता यांबद्दल पण त्यांनी खूप घटनात्मक एकदम घाण अशी वक्तव्य केला आहे। सिंधी पाकिस्तान से आए हैं और उनका वो मछली वाला भगवान हे असं तुच्छ भावनेने आम्हाला बोललेलं आम्ही सहन करणार नाही। कारण की सिंधी समाज हा अखंड भारताचा एक हिस्सा आहे आणि अखंड भारताचा हिस्सा असल्यामुळे आम्ही आज इथे खूपच आनंदाने गुणगोप्याने राहतो। आम्ही खूप शांतिप्रिय समाज आहे। अशा शांतिप्रिय समाजाला अमित बघेल या नेत्याने चिडवण्याचं डिवचण्याचं काम केलं आहे ते आम्हाला बिलकुल बी अमान्य आहे। आणि ही आम्ही एक सर्व सिंधी समाज आज नाशिक सिंधी समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून आणि एवढा मोठा मॉब घेऊन इथे निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांना आलो आहे। आम्हाला गृह मंत्रालयात पण आमची एकच विनंती आहे की अमित शहा सरांनी पण या गोष्टीवर थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि सिंधी समाजाला न्याय देण्यासाठी अमित बघेल याला कठोर कारवाई केली गेली पाहिजे। स्वराज्य न्यूज मराठीसाठी स्वाती शेलार, नाशिक।